कोकणातल्या एका समुद्र किनाऱ्यावर अचानक अशा काही पादुका सापडल्या ज्याने संपूर्ण गावाचा इतिहास बदलला। तर नमस्कार मंडळी, आज आहे 30 दिवस 30 मिनी व्लॉग चॅलेंजचा 6वा दिवस। तर आज आपण आलो आहोत दापोली तालुक्यातील लाडगर येथील सुंदर आणि शांत अशा दत्त मंदिरात। हे मंदिर साधारण 150 वर्ष जुने असल्याचे मानले जाते। मात्र मंदिराच्या दरवाजावरील नोंदणीनुसार याची स्थापना 1768 मध्ये झाल्याचा उल्लेख आहे। असे म्हटले जाते की लाडघरमधील दत्त उपासक श्री पांडुरंग संभाजी मोरे यांना स्वप्नात दृष्टांत झाला होता। स्वप्नात दिसल्याप्रमाणे त्यांना गावाच्या उत्तरेकडील टेकडीवर औदुंबराच्या बुंद्याशी दत्त पादुका सापडल्या, ज्यांची त्यांनी तिथे विधीपूर्वक स्थापना केली। मुख्य दत्त मंदिरासोबतच इथे काळभैरवाचं आणि गणपतीचं देखील सुंदर मंदिर आहे। अशाच आठवणींच्या शिदोरीत हा सुंदर क्षण साठवून ठेवूया। पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात। तुमच्या हाती माझ्यावती औदुंबर वसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले। ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर